जारे आल्यानो संसारा पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडे उतावेळ मागील परिहार पुढे नाही सीन झालिया दर्शन एक वेळा वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडे उतावेळ तुका म्हणे नेदी आणि काचे हाता तुका म्हणे नेदी आणि काचे हाती बैसला तो चित्ती निवडेना वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडे उतावेळ पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया संतरूपाने कथेचा विस्तार संतरूपाने कथेचा विस्तार संतरूपाने कथेचा विस्तार संतरूपाने कथेचा विस्तार सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका दयाची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण सद्गुरुस्ते नमस्कारोनी आता समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलं चिंतयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्पृदी प्रदेशं विदिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडे उतावीर प्रस्तुत खामगाव या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आज संपूर्णपणे महाराष्ट्रातल्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या असताना आपल्या गावाच्या जवळच इथून 5-6 किलोमीटरवर असणाऱ्या येवती या ठिकाणी आज जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या विसावलेल्या असताना आमच्या भगिनी आदरणीय सुवर्णाताई यांनी त्या ठिकाणी येवतमध्ये जर विठ्ठल नामाच्या गजरामध्ये संपूर्ण येवत आणि परिसर दुमदुमून निघणार असेल तर माझ्याही सुद्धा गावामध्ये विठ्ठल नामाचा गजर झाला पाहिजे आणि म्हणून त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं. इतक्या प्रेमानं इतक्या जिव्हाळ्यानं दिलेले निमंत्रण आणि त्यानिमित्तानं होणारं कीर्तनही तितकंच चांगलं व्हावं म्हणून ही सगळी आळंदीकर मंडळी आपल्या गावाच्या भेटीला आलेली आहेत. सुंदर अशा प्रकारचा योग आहे की आज संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या संतांच्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या आहेत. काय पंढरपूरच्या दिशेचं या वारीचं महिमान आहे. आज आपण पाहतो की एखाद्या पाहुण्याकडे जर आपण गेलो, सकाळी गेलो तर संध्याकाळी कधी घरी पोहोचल असं होतं, पण 22 दिवस घर दार संसार मुलं बाळं लेकरं सगळे सोडून कुठे जातात? पंढरपूरला जातात, बरोबर की नाही? आणि पंढरपूरच्या या वारीमध्ये कोणताही भेद उरत नाही. का पंढरपूरच्या वारीमध्ये विचारतात की बाबा तुम्ही कोणत्या जातीचे आहेत तर दिंडीत या, तुम्ही कोणत्या धर्माचे आहेत तर दिंडीत या, असं म्हणतात का? नाही नाही. किंबहुना वारकरी संप्रदायाने जो पंढरपूरमध्ये खेळ मांडला त्या मांडलेल्या खेळाच्यामुळे संपूर्ण वर्ण आणि अभिमान विसरून गेला आहे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई
खेळ मांडीला वाळवंटी गाई हे मांडीला वाळवंटी गाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे अभिमान तिला पावटणी अभिमान तिला पावटणी एक एक लागतील पायी रे एक लागतील पायी रे एक लागतील पायी रे एक एक लागतील पायी रे नाचत जाऊ त्याचं गवाने नाचत जाऊ त्याचं गवाने खेळिया सुख देईल विसावारे नाचत जाऊ त्याच्या गवाने खेळिया सुख देईल विसावारे नाचत जाऊ त्याच्या गवाने खेळिया सुख देईल विसावारे खेळ मांडीला वाळवंटी गाई. आता महाराजांची वारकऱ्यांची चाली काय आता आपण ऐकली ते वारकऱ्यांची चाल काय. खाली बसा थोडं या खाली या बसा खाली हा आमच्या वारकऱ्यांची चाल ऐकली काय ऐकली. खेळ मांडीला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे. आणि आमच्या लता दिदी कशा गातात माझ्या लता दिदी. खेळ मांडीला वाळवंटी गाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे खेळ मांडीला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे पंढरपूरच्या या संपूर्ण वाळवंटामध्ये भक्ती परंपरेचा असणारा मांडलेला खेळ या वारकरी संप्रदायाने मांडलेल्या या खेळातून काय परिणाम झाले. आपण अनेक वेळेला लतादींच्या आवाजामध्ये कधी रेडिओवर कधी युट्यूबवर कधी आपण त्या जुन्या असणाऱ्या रेडिओवर लतादींचं हे गाणं ऐकलं असेल, पण या गाण्यामधला भाव आपण कधी समजून घेतला नसेल. आपण नेहमी फक्त स्वराकडे लक्ष देतो, आपण नेहमी तालाकडे लक्ष देतो, पण खऱ्या अर्थानं आपण शब्दाकडे लक्ष दिलं पाहिजे. काय म्हणतात तुकाराम महाराज. खेळ मांडीला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे. सगळे वैष्णव या ठिकाणी नाचायला लागलेले आणि त्या नाचण्याचा परिणाम काय झाला. वर्ण अभिमान केला पावटाने वर्ण अभिमान केला पावटाने एक एक लागतील पायी रे खेळ मांडीला वाळवंटी गाई खेळ मांडीला वाळवंटी गाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे. खेळ मांडीला वाळवंटी घाई. या वारकऱ्याने संपूर्ण महाराष्ट्रातल्या नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यामधून येऊन पंढरपूरच्या वाळवंटामध्ये खेळ मांडलेला आहे. आणि या मांडलेल्या खेळाचा काय परिणाम झाला. वर्ण, त्या वर्णाच्या अनुषंगाने येणारी जात, त्या जातीतून येणारा अभिमान सगळा गळून केला. तो आम्ही पावटणी केला. म्हणजे काय केला. आम्ही पाठवून दिला. काय पाठवला. अभिमान. आणि पाटील साहेब सगळ्यात महत्वाचं जर असेल तर अभिमान आपल्याला पावटणी करता आला पाहिजे. आपल्याला अभिमान टाकता आला पाहिजे. कारण आपला सर्वात जास्त बाबाजी शत्रू कोण असेल तर शेजारी नसते. भावकी थोडी थोडी असती आहे, पण तेवढी नसती. या तेवढी जेवढा आपला अभिमान आपला शत्रू असतो तेवढं कोणीच त्या ठिकाणी आपलं शत्रू नसतं. किंबहुना ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात की तुमचं सगळ्यात नुकसान कोण करणार असेल तर तो अभिमान करतो. आणि त्या पुन्हा पाटील साहेब अभिमानाचे गडबड आहे. ती येड्या गबाळ्याच्या नादाला लागत नाही. ज्याला काही येत नाही ना, माझ्यासारखा माणूस आपला चिखलात बस म्हणलं गपची बसत आहे.
कुठं काही अंथरून टाकलं नसला तर आमची ताई मागाशी जेवायला बसल्यानंतर धावपळ करायला लागली. कशाला? मला बसायला टाकायला. वारकऱ्यांना बसायला लागत नाही. मी पटकन जमिनीवर बसून घेतलं. का? आपल्याला काही येतच नाही. पण जरा 2 गोष्टी आल्या की मग मात्र माणसाला अभिमान होतो, आणि जर त्या अभिमान जर माणसाला झाला तर तो मग नाना संकटी नाचवी. नवल अहंकाराची गुठी, विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. म्हणून पंढरपूरच्या वाळवंटामध्ये आम्ही वरुण भीमाने कोण झाले पावन, कोण झाले पावने. वरुण भीमाने कोण झाले पावने, कोण झाले पावने. वरुण भीमाने कोण झाले पावन, कोण झाले पावन. वरुण भीमाने कोण झाले पावन, कोण झाले पावन. ऐसे जगंगुला मधुपती, तांबून मधपासी. आळंदीकर विद्यार्थ्यांचा सुंदर टाळ आणि ताल आहे. जो ताल आज वारीमध्ये चालू आहे, जे विठ्ठल नामाचे स्वर आज वारीमध्ये गुंजत आहेत, ज्या विठ्ठल नामाच्या गजरानं संपूर्ण महाराष्ट्राची भूमी उचंबळून निघालेली आहे, हा वारकरी संतांचा पवित्र टाळ. या वारकरी संतांचा पवित्र विना आज आपल्या खामगावमध्ये या वारकरी बालकांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतं. छोटी छोटी बालक आहेत, आळंदीमध्ये साधना करतात. संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपा आशीर्वादानं ज्ञान संपादन करतात. आणि अशा प्रकारची साधक आणि त्यांचे गुरुवर्य हे आज आपल्या या खामगाव नगरीमध्ये आलेले आणि ते सांगतात, काय सांगतात की वर्णाच्या अभिमानानं या जगामध्ये कुणी जर पावन झाला असेल, कुणाला जर कीर्ती मिळाली असेल, तर अशी एक तरी मला व्यक्ती दाखवून द्या, असं आव्हान तुकाराम महाराज देतात. वर्णाचा अभिमान बाळगून या जगामध्ये कोण जर पावन झाला असेल, फक्त तो अमक्या वर्णात जन्माला आला म्हणून त्याची जर कुठे कीर्ती झाली असेल, असा एक माणूस असला तर मला दाखवा, असं मी म्हणत नाही. कोण म्हणतंय मग? तुकाराम महाराज म्हणतात की वर्णाच्या अभिमानानं कोणी पावन झालेलं नाही. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये मांडलेल्या खेळानं वर्ण विसरला, वर्णाच्या अनुषंगाने येणारी जात विसरली, आणि जातीचा एकदा अभिमान टाकला की मग एकमेका लागतील पायी रे. आणि मग एकदा अभिमान गळून पडला की माणसं एकमेकाच्या पाया पडतात. म्हणून पंढरपूरच्या वाटेवर आपण पाहत असू की 70 वर्षाच्या बाबाच्या पायाला आमचा 7 वर्षाचा वारकरी पाया पडला, तर 70 वर्षाचे बाबा सुद्धा त्या वारकऱ्याच्या पंढरीच्या लोका नाही अभिमान, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पंढरीच्या लोका नाही अभिमान. पंढरीच्या लोका
नाही अभिमान पाया पडे जन एकमेका. म्हणजे पंढरपूरला गेले की सगळे लोक एकमेकाच्या पाया पडतात आणि त्यांच्यातला भेद निघून जातो. पंढरपूरच्या वाटेवर लोक एकमेकाला काय म्हणतात? माऊली. काय म्हणतात? माऊली. पुरुषाला बी माऊलीच, महिलेला बी माऊलीच, महाराजाला बी माऊलीच आणि चोराला बी. हो, कालच हडपसरला गर्दी होते, दोन्ही दिंड्या एकत्र येतात आणि दोन्ही दिंड्या एकत्र गर्दी झाली की काही लोकांना फार चांगली संधी असते. कशाची? पाकिट मारायची. ती गर्दी झाली आणि गर्दीमध्ये एकानं पाकिट मारलं, पण दुर्दैव असं की त्यानं मारलेलं पाकिट दुसऱ्यानं बघितलं आणि दुसऱ्यानं बघितलं आणि ज्याचं मारलं होतं त्याला सांगितलं तुझं पाकिट त्यानं मारले, पण ते होतं वाळकं. कोण? ज्याचं पाकिट मारलं ते. आणि चोर असला निबर होता. आता ते पाकिट मारलेलं दिसायला पण त्याला काय बोलता येईना म्हणून त्यानं आपल्या दिंडीमधला एक पैलवान माणूस होता त्याला सांगितलं की यानं माझं पाकिट मारलंय. आणि म्हणून मग तो माणूस गेला आणि त्या पाकिट मारायला लागला आणि मग त्याच्यावर कणके द्यायला लागला, कणके द्यायला. मला ते भावलं नाही, मला काय माहीत नव्हतं काय झालं नेमकं ते पाटील साहेब. म्हणून मला पटकन मी तिथं गेलो. मग काय झालं? काय गडे मारायलात? म्हणलं वारकऱ्याला कुठं मारत असतात का? तुम्ही म्हणले गा माऊली तुम्ही ग बसा. कुणाला म्हणले? मला काय म्हणले? माऊली तुम्ही ग बसा. मी म्हणलं माऊली काय झालं? अहो म्हणले या माऊलीनं त्या माऊलीचं पाकिट मारलं, ते ह्या माऊलीनं बघितलं आणि ह्या माऊलीनं बघून पुन्हा त्या माऊलीनं सांगितलं. ते माऊली वाळलेले असल्यामुळं आपल्या गावातल्या पैलवान माऊलीला सांगितलं आणि मग पैलवान माऊलीनं येऊन ह्या माऊलीला हाणलं. पण ज्याचं पाकिट मारलं ते बी माऊली, ज्यानं बघितले ते बी माऊली. म्हणजे समाजामधले असणारे सर्व भेद गळून पडून त्या ठिकाणी एक माणूसपणाचा, माऊलीपणाचा, एक करुणेचा एक भेद, एक वातावरण या पंढरीच्या वाटेवर पाहायला मिळतं. कुणी कुणाचा जातीवरून, कुणी कुणाचा धर्मावरून, कुणी कुणाचा श्रीमंत आहे का गरीब आहे म्हणून भेद करत नाही. इतकंच नव्हे तर स्त्री आहे की पुरुष आहे हा सुद्धा भेद करत नाही. तुकाराम महाराज सांगतात की बाबांनो, तुम्हाला जर या जगामधलं खरं सुख अवलंबायचं असेल, खरं जर तुम्हाला माणूस म्हणून जगायचं असेल तर या वारकरी संप्रदायामध्ये लहान या, थोर या आणि सर्व जातीचे या. यारे यारे लहान थोर याची भलते नारी नरे तेरा विचार निलके चिंता करून. यारे यारे लहान थोर याची भलते नारी नरे करावा विचार निलके चिंता यारे यारे लहान थोर कोणत्याही जातीतले, आणि फक्त पुरुष नाही, नारी आणि मग नर आहे. मामासाहेब, वारकरी संप्रदायानं आपल्यापेक्षा जास्त मान यांना दिलाय. नवे वेदशास्त्रांना सुद्धा तुम्हालाच मान दिलाय जास्त. तरी सुद्धा आमचे माणसं काय म्हणतात? गबस म्हणतात ना तुम्हाला, गबस तुला काय कळत नाही. तुम्हाला म्हणतात का? मला वाटलं आमच्याच घरी चालू का काय. सगळीकडे तेच आहे. आपण काय म्हणतो? तुला काय कळत नाही. पण पाटील साहेब तुम्हाला वाटलं आपल्याला हे लय चांगल्या बोलतात. आता शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून मी तिकडे विदर्भापासून कोकणापर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्रापासून मराठवाड्यापर्यंत सगळीकडे कीर्तन करत फिरतो. आणि एखाद्या घरात जर आपली चांगली व्यवस्था व्हावीशी वाटत असली ना, नुसतं कीर्तन येऊन चालत नाही, नुसतं अभंग येऊन चालत नाही, काही गोष्टी पण कळल्या पाहिजेत. आणि मग तिथं जर आपली चांगली व्यवस्था व्हावीशी वाटलं ना, ते घरबीर बघायचं म्हणजे काय तुमचं घर आहे भारी, टाईल्स तर भलतीच चमकायली, आणि ते झुंबर कुठून आणलंय तुम्ही एवढं चांगलं, तुमचे बैल तर लईच भारी दिसायले. आणि त्यांचं लेकरो काळं झर असलं तरी म्हणावं लागतं काय दिसतंय गोपाल कृष्णासारखं. असं म्हणलं की आपल्या चहामध्ये एक अर्धा चमचा साखर अजून जास्त पडते आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये अजून भजी वगैरे वाढतात मध्ये. एक पदार्थ तरी वाढतो. कशामुळे? घराचं कौतुक केलं. मग आम्ही म्हणतो काय तुमची गाडी आहे, काय तुमचा बंगला आहे, काय तुमचं ट्रॅक्टर आहे. हे सगळं आमचं सुरू झालं की ताईसाहेब असा चहा घेऊन येतात आणि चहा आमच्या हातात देऊन म्हणतात महाराज हे तर काहीच नाही,
याच्यापेक्षा आमचा संसार वर गेला असता. मग आमच्या ह्यांना काही असंच आहे का तुमच्याकडे? मला वाटलं आमच्याकडेच आहे काही की असं यांना आपण काही कळत नाही म्हणतो, पण मामासाहेब आपल्यापेक्षा त्या जास्त हुशार आहेत. आता इथे कोणी शिक्षक नाही. तुम्ही म्हणाल महाराज आज तुम्हाला महिला जास्त कीर्तनाला दिसल्या म्हणून तुम्ही आज लयच महिलाचं कौतुक करायला लागले. पण आपल्यापेक्षा महिला जास्त खंबीर आहेत आणि आपल्यापेक्षा महिला जास्त हुशार आहेत. तुम्ही म्हणाल महाराज फक्त महिलांची संख्या कीर्तनाला जास्त आहे म्हणून तुम्ही त्या महिलांचं कौतुक करू नका. आणि खरोखर जर महिला हुशार असतील असं तुम्हाला वाटत असेल तर त्याचा तुम्हाला पुरावा द्यावा लागेल. बरोबर आहे की नाही? जर तुम्ही म्हणालेत महिला हुशार आहे तर त्याचा पुरावा द्या. अक्षय महाराज तुमच्या पण मनात आलं असेल बाबाने काय हे लावले म्हणून. काय पुरावा आहे? आता तुम्हाला नाही कळायचं पण आमच्या अक्षय महाराजांना कळेल, आमच्या बाळूबाबांना कळेल. गेल्या 12 वर्षात 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये बाळू महाराज कोण पहिले ते? गेली 12 वर्ष अजून पोराला मेळ लागला नाही. सगळ्या पोरी पहिल्या आहेत त्याचा. पण पोरं तुम्ही म्हणाल महाराज पोरायला काय येत नाही. पोरायला काम जरा सध्या वाढलंय. काय काम वाढलंय? त्यांना लगेच रात्री झोपता येत नाही. आधी जेवल्यानंतर अंथरुणावर पांघरून घ्यावं लागते. का? कारण आई बापमध्ये मोबाईल बघू नको अभ्यास कर. मग हे काय करतात? झोपल्यावणी करतात, तोंडावर पांघरून घेतात आणि मध्ये चालू करतात. मग आपलं स्टेटस कसं आहे, दुसऱ्याचं स्टेटस कसं आहे, असं करी त्याला उशीर होतो आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. आणि म्हणून मुली जास्त हुशार आहेत. महाराज तुम्ही मुली जास्त हुशार आहेत मला ते आम्हाला पटलंय. पण महिला आपल्यापेक्षा मनानं खंबीर आहेत असं जे तुम्ही म्हणता ना हे काय आम्हाला पटत नाही. का पटत नाही? कारण जरा काय झालं की महिला काय करतात? मुळू रडतात. बरोबर की नाही? किंबहुना महिलेनं रडलंच पाहिजे. एखादी जर रडत नसली ना तर म्हणतात काय बाई तिच्या डोळ्याला टाक नाही म्हणतात का नाही? तिला काय वाटतंय? आणि बाई असायला सुद्धा लग्नाला सुद्धा बाई कशी बघतो आपण? नाजूक असली पाहिजे असं आपल्याला वाटतंय. पण दिसायला महिला जरी नाजूक असल्या तरी मनानं खंबीर आहेत. आणि ते सुद्धा मी या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याने आत्महत्या करू नयेत फिरत असताना गावागावामध्ये जातो. अनेक गावामध्ये मला संसार झेपत नाही, मला सावकाराचं कर्ज फिटत नाही, मला सोसायटीचं कर्ज फिटत नाही म्हणून आत्महत्या केलेले अनेक शेतकरी मला मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये पाहायला मिळाले. पण मला संसार झेपत नाही, मला सावकाराचं कर्ज फिटत नाही, मी आता लेकरायला कशी जगू असं हातबल होऊन एकाही बाईने आत्महत्या केल्याचं उदाहरण मला महाराष्ट्रात कुठेही पाहायला मिळालं नाही. उलट नवरा गेल्यानंतर महिला अधिक खंबीरपणे उभा राहतात. आपण पाहिले असेल उदाहरण, बायको जर मेली मरुणी कोणाची पण समजा ती जर अशी ह्याच्या 40-42व्या वर्षी मेली काय रडते भारी. इतकं रडते किती दिवस. आता आमचे एक पत्रकारच मित्र होते, मी पत्रकार होतो मुंबईला, पत्रकारच मित्र होते, त्यांची मंडळी गेली काय रडायला लागले आणि म्हणलं काय झालं साहेब आता गेलं त्याला काय करायचं, आपण गेलेलं कधी विसरू शकतो का आणि ते काय परत आणता येते का? हो तेच सगळं खरं आहे ना, अमकं खरं आहे ना, पण म्हणले पुढच्या रविवारी तुम्हाला जरा वेळ आहे का? म्हणले का? एका ठिकाणी ठेपा आला आहे. कितव्या दिवशी? अजून 13 व्हायचं होतं. एखादे असतात आमच्या महाराजांसारखे एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्या मुलांकडे पाहून हा सगळा संसाराचा गाडा पुढे नेतात. पण पुरुष मंडळी लगेच दुसरं लग्न करून टाकतात. पण 22-25व्या वर्षी आमच्याकडे अनेक महिलांची अनेक तरुणींची कुंकू पुसल्या गेलेली आहेत या कर्जबाजारीपणामुळे. शेतकऱ्याच्या शेतीच्या असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अव्यवस्थेमुळे, शेतीवर असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारी धोरणामुळे आश्वासनं दिली जातात मात्र त्यातलं एकही आश्वासन पदरात पडत नाही. आणि अशा वेळेला मात्र ह्या आमचा शेतकरी हतबल होतो आणि एखाद्या लिंबाच्या झाडाकडे दोरी घेऊन जातो. आणि त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली की आमच्या नेते मंडळीला लई प्रेम दाटून येतं. जरा पुढे निवडणुका असाव्यात असं प्रेम दाटून येतं की मग 10,000चा चेक घेतात, आमच्यासारख्या पत्रकाराला बरोबर घेतात. त्याला द्यायचे 10,000 आणि आमच्या पत्रकारावर खर्च करायची 1,00,000 रुपये.
आणि मग आम्ही ते नेता जाणार, तो गाडीतून उतरणार, गाडीतून उतरायच्या आधी पुढे कॅमेरा लागलेला असणार, गाडीतून उतरल्यावर कॅमेरा लागला, तो कॅमेरा फिरणार आणि जसा जसा कॅमेरा फिरणार तसा तसा नेत्याचा चेहरा गंभीर होणार. मग त्या घरामध्ये एखादं लेकरू असं मातीमध्ये खेळलेलं, शेणानं माखलेलं असलं तरी ते नेता जवळ बोलवणार, ये बाळा इकडे, ये बाळा इकडे. आणि मग त्याच्या बाईला जवळ बोलवणार आणि तिच्या हातामध्ये एखादा 10,000चा चेक टेकवणार आणि 10,000चा चेक टेकून दुसऱ्या दिवशी दिवसभर तेच चित्र संपूर्ण वर्तमानपत्रामध्ये येतं, वेगवेगळ्या चॅनलवर येतं, वेगवेगळ्या यूट्यूबवर येतं. मी अशी कल्पना केली की एखाद्या बाईनं जर अशा प्रकारच्या बाईनं आत्महत्या केलेली आहे आणि आत्महत्या केलेल्या बाईचं दुःख जर दुसऱ्या दिवशी अशा प्रकारचं वर्तमानपत्रामध्ये आणि टी व्हीवर टांगलं जात असेल तर त्या बाईला काय वाटलं असेल. जर दुसरा एखादा नेता दारात अशा प्रकारचा 10,000चा चेक घेऊन आला तर ती एवढ्या दुःखामध्ये सुद्धा ती बाई पाय रोवून दारात उभी राहील आणि त्या नेत्याला दारातच सांगेल की मेला माझा नवरा तरी मला नका भेटू, मेला माझा नवरा तरी मला नका भेटू आणि माझ्या पोरासंग बसून नका काढू फोटो. लाल दिव्याच्या गाडीतून येईल तुमचा ताफा, लाल दिव्याच्या गाडीतून येईल तुमचा ताफा, कॅमेऱ्यात पाहून पाहून मारल्या जातील थापा, पांढरा थोट रुमाल काढून डोळे सुद्धा पुसाल आणि पोरक्या माझ्या पोराला खिटून खिटून बसाल, खोटा खोटा कंठ तुमचा नका देऊ दाटो आणि माझ्या पोरासंग बसून नका काढू फोटो. ते म्हणते माझं मालक कसं होतं, धनी माझं गुणाचं शेतामंदी खपायचं आणि अर्ध्या पोटी राहून सुद्धा इब्रतीला जपायचं. माझं धनी माझं गुणाचं शेतामंदी खपायचं आणि अर्ध्या पोटी राहून सुद्धा इब्रतीला जपायचं. काळ्या आईची वटी भराया कर्ज थोडं काढलं, पीक गेलं जळून आणि कर्ज मात्र वाढलं. सावकार लागला छळू तवा धीर लागला सुटू आणि माझ्या पोरासंग बसून नका काढू फुटू. पुढे म्हणते होईल घोषणा पॅकेजची मदतीचा चेक येईल, होईल घोषणा पॅकेजची मदतीचा चेक येईल, माझ्या पोराचा बाप सांगा कोण आणून देईल. आणि शेवटी म्हणते धनी जरी गेलं तरी मी नाही हरायची, धनी जरी गेलं तरी मी नाही हरायची आणि करून पोरकं पोरांना मी नाही मरायची. तुमचं मात्र थांबवा ढोंग, मला नका भेटू आणि माझ्या पोरासंग बसून नका काढू फोटो, माझ्या पोरासंग बसून नका काढू फोटो. ही खंबीर महिला आहे आणि हा महिलेचा खंबीरपणा ओळखूनच आमच्या वारकरी संतांनी जितका मान पुरुषांना दिलेला आहे तितकाच मान महिलांना सुद्धा दिलेला आहे. आज 50% आरक्षणामुळे तुम्हाला नेतृत्व करायला मिळालं, बरोबर की नाही? 50% आहे ना, बरोबर सर? 50% ग्रामपंचायतीला याला वगैरे 50% आरक्षण आहे आणि आता ते फक्त 50%वर नाही बरं का, त्याचा पुढचा टप्पा झालेला आहे आता. का या आता फक्त 50% एवढ्या राहिलेल्या नाहीत, आता या लाडक्या झाल्यात. आणि कुणाच्या बी लाडक्या नाहीत. कुणाच्या लाडक्या आहेत? मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीत. पण मला सांगा, एवढं तुम्हाला लाडका केलं, एवढं तुम्हाला 50% आरक्षण दिलं तर खरं सांगा बरं तुम्हाला नेतृत्व करू दिलं जातं का हो? म्हणजे समजा आता आपल्या गावात चांगली ओळख झाली आहे, सुवर्णाताईमुळे मी तुमच्या गावात आलोय, माझं कीर्तन आहे, तुम्ही ऐकायला लागलात आणि तुम्ही म्हणलात महाराज तुमचं कीर्तन लय भारी आहे आणि तुमचा लय स्वभाव मला आवडला आहे, तुम्ही आता आमच्या गावातच राहायला या. आणि मग मी तुमच्या गावात राहायला आलो आणि मग लागली सरपंच पदाची निवडणूक आणि तुम्ही म्हणले महाराज एवढं तुम्ही चांगलं कीर्तन करता आणि इतका तुमचा चांगला स्वभाव आहे, तुम्ही काय करा सरपंच पदाच्या निवडणुकीला उभं राहा. आणि मग मी निवडणुकीला तुमच्या म्हणण्याप्रमाणे उभा राहिलो आणि अक्षय महाराज मी निवडून बी आलो. तुम्हाला एवढ्या गडबडीनं कसं काय तुम्ही उभा बी राहिला तर निवडून बी आला? नाही, 5 वर्ष झाले बी मी सरपंच झालो, 5 वर्ष झाले आणि पुन्हा सरपंच पदाची निवडणूक लागली. आता हे सरपंच पद महिलेसाठी राखीव झालं, आता मी तिकीट कुणाला देईल? मी आता सरपंच होतो आणि आता महिलेसाठी राखीव झालंय, आता कुणाला तिकीट देईल? अक्षय महाराज साहेब कुणाला देईल तिकीट? केवढा माझ्यावर विश्वास आहे. अजून भेट सुद्धा झाली नाही तुमची, माझी काही चर्चा सुद्धा झाली नाही, तरी काय म्हणता तुमच्या बायकोलाच तिकीट देणार. हा माझ्यावरचा विश्वास नाही आहे, हा इथल्या व्यवस्थेवरचा विश्वास आहे. आजही निवडून महिला येते आणि कारभार मात्र तिच्या नावानं नवरा करतो. पण 700 वर्षापूर्वी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये वारकरी संप्रदायाने जितका मान पुरुषांना दिला तितका स्त्रियांना दिला आहे. नवे नवे नेतृत्व करण्याची संधी आरक्षण नसताना दिली.
आता आरक्षण असताना सुद्धा तुम्हाला काम करू दिलं जात नाही. पण 700 वर्षापूर्वी संत श्रेष्ठ नामदेव महाराज हा वारकरी संप्रदायाचा विचार सांगण्यासाठी पंजाबमध्ये गेले. त्यावेळेला 34 वर्ष पंढरपुरात वारकरी संप्रदाय सांभाळण्याची जबाबदारी जर कुणाकडे दिली असेल तर ती आपल्या भावाकडे नाही दिली, ती आपल्या वडिलाकडे नाही दिली, ती आपल्या बहिणीकडे नाही दिली, ती आपल्या बायकोकडे नाही दिली, तर ती जनाबाईकडे दिली आहे. आणि 34 वर्षे एक बाई वारकरी संप्रदाय सांभाळत होती. आता आपल्या सगळ्याला माहिती आहे की एखादी बाई जर चांगलं काम करायला लागली तर आमच्या पुरुष मंडळीच्या पोटात मळमळ मळमळ व्हायला सुरुवात होते. आणि मग तिला नाउमेद करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या करतो. काय करतो? पहिलं काम करतो आम्ही त्या महिलेची काहीतरी कामात चूक काढता येते का बघतो. आणि तिची जर कामात चूक नाही निघाली तर मग काय करतो? तिच्या राहणीमानावर चर्चा करतो आणि राहणीमानाच्या आडून अलगदपणे तिच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण करतो. 700 वर्षापूर्वी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये हा वारकरी संप्रदाय संभाळत असताना जनाबाई सुद्धा ते काम करू लागली. त्यावेळेला तिथल्या प्रस्थापित व्यवस्थेला जनाबाईचं हे काम सहन होईना आणि मग तिथल्या लोकांनी जनाबाईच्या बद्दल कुजबूज सुरू केली. काय जणी आहे, रस्त्याने चालते, पदर सुद्धा डोक्यावर नसतो. डोईचा पदर अलख द्यावरी, डोईचा पदर अलख द्यावरी, डोईचा पदर हागावरी, डोईचा पदर हागावरी, भरल्या वाडारी नामदेव महाराजांनी कोणत्याही प्रकारचा भेद न करता एका स्त्रीकडे पंढरपूरतल्या सगळ्या परंपराचं नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली. पहिलं काम केलं, जातीवरून कुणाला दूर लोटलं नाही. दुसरं काम केलं, वर्णामुळे कोणाचा अभिमान त्या ठिकाणी राहणार नाही याची काळजी घेतली. आणि तिसरं काही काम केलं असेल तर स्त्रियांना समान दर्जा वारकरी संप्रदायाने दिला. आणि हेच काम विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये जितका अधिकार मताचा अंबानीला दिलेला आहे तितकाच आम्हाला सुद्धा आहे. का आमच्या विठ्ठल मामाने मत टाकलं की 1 मोजलं जातं आहे आणि अंबानीनं मत टाकलं की 5 मोजले जातात, असंच आहे का? नाही, यांच्या मताला 1च किंमत आणि अंबानीच्या मताला 1च किंमत. मग अंबानीच्या मता एवढी जर आमच्या मताला किंमत असेल तर ते आपण केवढ्याला विकलं पाहिजे? तुमच्याकडे काय भाव चालू आहे? आमच्याकडे गेल्या निवडणुकीत 5,000 गेला होता. तुमच्याकडे काय मिळ आहे? किती ताई? नाही, हा आकडा माहिती नाही पण आहे. हा, आकडा माहिती नाही पण काहीतरी गडबड आहे. अहो, अंबानीला जे मताचा अधिकार आहे तो अधिकार जर आम्हाला मतदानामुळे मिळाला असेल तर आपण ते मत विकलं नाही पाहिजे. अहो, केवढा संघर्ष करावा लागला. आपण लय भाग्यवान आहे, विशेषतः आमच्यापेक्षा तुम्ही लय भाग्यवान आहेत की तुम्ही भारतामध्ये जन्माला आलात. का? अमेरिकेतल्या महिलांना मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी त्यांचं संविधान तयार झाल्यानंतर 27 वर्ष संघर्ष करावा लागला. त्यांचं संविधान तयार झाल्यानंतर 27 वर्ष तिथल्या महिलांना आम्हाला सुद्धा पुरुषासारखं मत टाकू द्या अशी मागणी करत 27 वर्ष संघर्ष करावा लागला आणि 27 वर्षानंतर त्यांना ते मतदानाचा हक्क मिळाला. आपल्या इथे मात्र विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं, ज्या दिवशी संविधान लागू झालं 26 जानेवारी 1950, त्याच दिवशी इथल्या महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. पुढचं सांगतो तुम्हाला. आपण लय अमेरिका पुढारलेली म्हणतो, आहे का नाही साहेब? बाबा, आपल्याला काय होतं, अमेरिकाले भारी आहे. म्हणजे एखाद्याचं पोरगं जर पुण्याला शिकायला असलं ना ते जास्त वळवळ करीत नाही. एखाद्याचं पोरगं दिल्लीला जरी गेलं शिकायला ते बी तेवढं वळवळ करीत नाही. पण एखाद्याचं पोरगं जर चुकून अमेरिकेला शिकायला गेलं, बाप गपच बसत नाही. कीर्तनाला जरी गेला तरी शेजारी म्हणते आपलं पोरगं कुठे? अमेरिकेला शिकायला आहे. कीर्तनाला गेले ते सांगतात लोक. पण तुम्हाला सांगतो ताईसाहेब,
अमेरिकेतल्या लोकांपेक्षा भारतातल्या लोकांचा महिलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जास्त प्रगल्भ आहे. तुम्ही म्हणाल महाराज पुरावा, आणि पुरावे आता महाराज मंडळीला मागितले पाहिजेत. तुम्ही पुरावे मागत नाहीत म्हणून आमचं लय भारी चाललंय. तुम्ही काही विचारित नाहीत. आम्ही म्हणलं आमकं तमकं, तुम्ही म्हणता हो हो तुमचंच खरे तुमचंच खरे. पण तुम्ही आमची सुद्धा आता चिकित्सा केली पाहिजे, आणि त्याची सुरुवात झाली बाबा. आता विचारायला लागलेत लोक. जर लोक पुराव्याशिवाय बोलायला लागलेत, आता लोक विचारू लागलेले आहेत. अमेरिकेच्या लोकांच्या पेक्षा भारतातल्या लोकांचा महिलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक प्रगल्भ आहे असं म्हणता. नेतृत्व देण्यामध्ये भारत जास्त त्या ठिकाणी उच्च आहे म्हणता. याचा पुरावा काय? साहेब महाराज, आज 21व्या शतकात सुद्धा आज 21व्या शतकात सुद्धा अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष महिला होऊ शकलेली नाही. अमेरिकेच्या संपूर्ण इतिहासात अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष अजून महिला होऊ शकलेली नाही. पण इथे मात्र संविधानाने जो अधिकार आमच्या मायमावल्यांना दिलेला आहे, त्या अधिकारामुळे या देशातल्या प्रत्येक मोठ्या पदावर बसण्याचा मान आमच्या सर्व ताई मंडळींना मिळाला आहे. इथलं सर्वात मोठं पद आहे की ज्या पदावर बसलेल्या व्यक्तीची सही झाल्याशिवाय इथला कोणताच कायदा मंजूर होत नाही. कोणतं पद आहे साहेब? राष्ट्रपती पद. त्या राष्ट्रपती पदावर आतापर्यंत भारतात 2 स्त्रिया बसल्या. कोण कोण? प्रतिभाताई पाटील आणि द्रौपदी मुर्मू, 2 स्त्रिया. त्याच्यानंतरचं पद आहे पंतप्रधान पद. त्या पंतप्रधान पदावर सुद्धा 2 महिला बसल्या. अब 1 महिला बसली, तुम्हीच नाव सांगा. इंदिरा गांधी. आणि काय खतरनाक बाई, इंदिरा गांधी म्हणजे लय खतरनाक. ते पाकिस्तान इकडून बॉम्ब टाक, तिकडून अतिरेकी घुसव, इकडून हल्ले कर. इंदिरा गांधीनं पाहून घेतलं आणि त्या पाकिस्तानला असा झटका दिला की एका पाकिस्तानचे 2 तुकडे करून टाकले, बांगलादेशाची निर्मिती केली. हा अधिकार कशामुळे मिळाला इंदिरा गांधींना? तो भारतीय संविधानामुळे मिळाला आहे. अनेक राज्याच्या मुख्यमंत्री, आपल्या राज्यामध्ये अनेक मंत्री, अनेक IAS IPS अशा प्रकारच्या महिला होऊ शकल्या कारण वारकरी संप्रदायाने महिलांच्या सन्मानाची भूमिका घेतली आणि तीच विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये मांडली. म्हणून जात, धर्म, स्त्री, पुरुष हे भेदभाव करू नका, हे जसं आमचा वारकरी संप्रदाय सांगतो, तसंच भारतीय संविधान सुद्धा आपल्याला समता या मूल्याच्या माध्यमातून सांगतं. विठ्ठल वारकरी संप्रदायाने ज्याप्रमाणे आपल्याला महिला, पुरुषांना आणि वेगवेगळ्या जातीतल्या सर्व लोकांना समतेचा संदेश दिलेला आहे, त्याचप्रमाणे आपल्याला अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य सुद्धा दिलेलं आहे वारकरी संप्रदायाच्या अगोदर श्यामसुंदर महाराजाला कीर्तन करण्याचा अधिकार नव्हता. विनायक महाराजांना, बाळू महाराजांना अशा त्या ठिकाणी चाल म्हणायचा अधिकार नव्हता. आमच्या अक्षय महाराजांना पकवाज वाजवण्याचा अधिकार नव्हता. तर मग कीर्तन होतंच का? होतं. कोणतं कीर्तन होतं? नारदीय कीर्तन. डाव्या बाजूला पेटीवाला, उजव्या बाजूला तबलेवाला आणि एकच टाळ, ती बी बाबाच्याच हातात. म्हणजे जे काय गायचंय, जे काय सांगायचंय एकट्याने गायचं आणि बाकीच्याने गपचीप ऐकायचं, शहाणपणा करायचा नाही. मात्र संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी ही पद्धत बदलली. या बाजूला 5-25 टाळकरी, त्या बाजूला 5-25 टाळकरी, आणि कीर्तनकार जो विषय मांडत असेल त्या कीर्तनाला अनुरूप प्रमाण देण्याचा अधिकार सर्वांना दिला आणि सांगितलं की सगळ्यांना या ठिकाणी सारखा अधिकार आहे. सकळाचे ते आहे अधिकार, सकळाचे ते आहे अधिकार, सकळाचे ते आहे अधिकार, सकळाचे ते आहे अधिकार. हर जाना में कलियोगी उदार, हर जाना में सकरासी के आए अधिकार, सकरासी के आए अधिकार, सकरासी के आए अधिकार, सकरासी के आए अधिकार. वारकरी संप्रदायाने आपल्या सर्वांना स्वतंत्र दिलेलं आहे. सकळासी इथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सकळाला म्हणजे कुणाकोलाला?
असा ज्या वेळेला प्रश्न विचारला त्यावेळेला महाराज सांगतात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा हे अधिकार, बाळे नारी नर आदी करोनी वेशाही. वेशांना सुद्धा सारखं स्वातंत्र्य देण्याचा अधिकार हा आपल्या वारकरी संप्रदायाने दिलेला आहे. म्हणून समता स्वातंत्र्य अभिव्यक्त होण्याचं माध्यम आम्हाला संतांनी दिलेलं आहे. 700 वर्षापूर्वी जर संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी अभंग नावाचा काव्य प्रकार नेला नसता तर संत श्रेष्ठ चोखोबा महाराजांना झालेली मारहाण आम्हाला कधीच कळाली नसती. चोखोबा महाराज 700 वर्षापूर्वी लिहून ठेवतात, धाव घाली विठू आता चालू नको मंद, बडवे मज मारिता ती कायाईसा अपराध, विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला, आणि शिव्या देती म्हणती महारा देव वाटविला. अशा प्रकारचं चोखोबा महाराज त्यावेळी लिहून ठेवलं आणि त्या लिहून ठेवण्याचं स्वातंत्र्य वारकरी संप्रदायाने दिलं. आणि तेच मूल्य आपल्याला स्वातंत्र्याच्या रूपानं भारतीय संविधानात आलेलं दिसतं. म्हणजे समता स्वातंत्र्य ही मूल्य पहिल्यांदा संतांनी या ठिकाणी या मातीत रुजवली आणि त्याचंच प्रतिबिंब आपल्याला संविधानामध्ये उमटलेलं दिसतंय. तिसरं मूल्य आहे बंधुत्व. बंधुत्वाच्या बद्दल काय सांगावं. खरं तर ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान म्हणजे बंधुत्वाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार आहे. पण पसायदान कोणत्या ग्रंथावरचं आहे? गीतेवरचं. ज्ञानेश्वरी कोणत्या ग्रंथावरची आहे? गीतेवरची. आणि पसायदान त्या गीतेमधला समारोप आहे. पाटील साहेब, गीतेवरचा समारोप जरी पसायदान असलं तरी गीतेमधला विचार आणि पसायदानमधला विचार एक नाही. गीता काय सांगते? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. याप्रमाणे जर संविधान लिहायचं, आपलं पसायदान लिहायचं झालं असतं तर आता आहे तसं पसायदान झालं नसतं. मग कसं झालं असतं? आता विश्वात्मके देवी, जे दुष्ट आहे ते सकाळपर्यंत तडफडून मरून जावे का? परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम. पण गीता सांगणारा भगवंत आहे आणि ज्ञानेश्वरी सांगणारे संत आहेत. आणि संताची भूमिका आईसारखी असते आणि आईला आपलं कोणतंच लेकरू मरावं वाटत नाही, कितीही खोडकर असलं तरी. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज करुणामूर्ती असणारे, आईच्या काळजाचे असणारे, कुणालाच मरावं म्हणत नाहीत. काय म्हणतात? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मीरती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. जीवाचं जीवाशी मैत्र निर्माण व्हावं, प्रेम निर्माण व्हावं, अशा प्रकारची मागणी करणं हा बंधुत्वाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन तुकाराम महाराज सांगतात की बाबांनो, तुम्हाला मी पूजा सांगतो, त्या पूजेचं तंत्र सांगतो. काय पूजा आहे? कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आणि म्हणून अशा प्रकारचा जातीवरून भेद करू नका. सर्वांना बोलण्याचं स्वातंत्र्य आहे आणि हे सगळं आपल्याला मिळतं, हे पंढरीच्या वारीमध्ये मिळतं. मग तुकाराम महाराज आम्हाला सल्ला देतात, संसारामध्ये आलेल्या लोकांना तुम्ही पंढरपूरला जा. पंढरीची दारे आला नो संसार, 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 विघ्नाचा सोयार पांडुरंग, पंढरीची दारे आला नो संसार, विघ्नाचा सोयार पांडुरंग. वाट पाहे भुवन भेटीची आवडी, वाट पाहे भुवन भेटीची आवडी, वाट पाहे भुवन भेटीची आवडी, वाट पाहे भुवन भेटीची आवडी. पंढरीशी जारी आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग.
वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उता वेळ. महाराजांना विचारलं, महाराज आम्हाला तुम्ही पंढरपूरला जायला सांगताय, आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे पंढरपूरला जाऊ सुद्धा, पण आम्ही पंढरपूरला गेलो तर ते आमच्याकडे लक्ष देईल का हो, तो आमच्याकडे पाहिल का हो. तुकाराम महाराज सांगतात, बाबांनो तुम्हाला जितकं त्या पांडुरंगाकडे जाण्याची आवड आहे तितक्याच आवडीनं कृपेनं तातडीनं तो तुमची वाट पाहतो. अभंगाचं दुसरं चरण. वाट पाये उभा भेटीची आवडी, भेटीची आवडी. वाट पाये उभा भेटीची आवडी, भेटीची आवडी. कृपाळू तातडी उता वेळ, कृपाळू तातडी उता वेळ. वाट पाये उभा भेटीची आवडी, वाट पाये उभा भेटीची आवडी. विठोबार विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार. हरि जय 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 हरि हरि जय जय विठोबार कुमार. हरि हरि जय जय हरि बाबा का करूँगे हरे हरे महाराज. हरे 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 जय 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 हरे हरे जय जय विठोबार कुमारी. हरे हरे जय जय हरे हरे जय जय विठोबार कुमारी. हरे जय जय विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी. विठ्ठल श्री ज्ञानदेव